विठाबाई नारायणगावकर तमाशा कलेतील एक मोठं नाव, ज्यांनी वयाच्या अवघ्या 13व्या वर्षापासून तमाशा क्षेत्रात आपली कला सादर करायला सुरुवात केली। त्याच तमाशा सम्राज्ञीवर आता बॉलिवूडमध्ये एक बिग बजेट सिनेमा बनवला जाणार आहे। विठाबाई नारायणगावकर यांचा तमाशा लोककलेला गावोगावी पोहोचवण्यात मोठा वाटा। याच विठाबाईंवर छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे एक भव्य सिनेमा बनवणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे। याचबरोबर त्या सिनेमात विठाबाईंची भूमिका ही अभिनेत्री श्रद्धा कपूर साकारणार असल्याचंही बोललं जाते। तर मग खरंच या लावणी सम्राज्ञीवर बॉलिवूडमध्ये सिनेमा बनवला जाणार आहे का? काही फक्त एक अफवा आहे। कारण सध्या तरी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर किंवा अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्याकडून या बाबतीत कसलीही ऑफिशियल अपडेट देण्यात आलेली नाहीये। मग कशावरून ह्या ज्या चर्चा होत आहेत त्या खऱ्या आहेत? तर काही दिवसांपूर्वीच विठाबाईंचे जे नातू आहेत नितीन बनसोडे यांनी या विषयावर एक व्हिडिओ केला आहे, ज्यात ते विठाबाईंवर सिनेमा येत असल्याचं बोलताना दिसतात। तमाशा लोककलेचं दैवत माझी आजी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर चित्रपट येतोय आणि हा चित्रपट डायरेक्ट चित्रपटाला संगीत दिलं आहे अजय अतुल यांनी आणि माझ्या आजीने। नितीन बनसोडे यांनी या व्हिडिओमधून हेही सांगितलंय की या सिनेमाला अजय अतुल यांचं म्युझिक असणार आहे। आणि आता या गोष्टींवरून हे तर लक्षात येतं की ह्या ज्या चर्चा होत आहेत त्या खऱ्या आहेत। म्हणजे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे छावानंतर आता तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर मांडणार आहेत। आणि या सिनेमातून बॉलिवूडमध्ये मोठं नाव असलेली अभिनेत्री श्रद्धा कपूर ही अशा प्रकारच्या भूमिकेत आपल्याला पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे। तमाशा विठाबाईंच्या आयुष्याचा या पुस्तकात विठाबाईंच्या जीवनातील अनेक भावनिक प्रसंग मांडले आहेत। त्याचबरोबर त्यांचा संघर्ष, त्यांच्या जीवनातील चढउतार हे आणि अशा अनेक गोष्टी या पुस्तकात आहेत। आणि आता त्याच गोष्टी आपल्याला या सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत। विठाबाईंच्या गाडीचा कात्रज घाटात झालेला अपघात, पोटात 9 महिन्यांचं बाळ असूनही प्रेक्षकांचं होणारं मनोरंजन थांबवणं, तक की एक लावनीकार को बच्चा बाहर पैदा करके बाद में मंच पे पीठ पे कपड़ा बांध के नाचना पड़ा विठाबाई को, और तब उन्होंने गाया पोटासाठी नाचते मी परवा कोणाची। या काही गोष्टी विठाबाईंच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांपैकी मानल्या जातात। विठाबाईंचं तमाशा क्षेत्रात मोठं योगदान, त्यामुळे त्यांना तमाशा सम्राज्ञी या पदवीनेही उल्लेखलं जातं। त्याचबरोबर त्यांना राष्ट्रपती कला पुरस्कार, संगीत नाटक कला अकादमी पुरस्कार आणि महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार अशा अनेक मोठमोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे। आणि आता अशा महान कलाकारावर जर सिनेमा येत असेल आणि तोही हिंदीत, तर ती नक्कीच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। कारण हा कलाकार फक्त महाराष्ट्रापुरता न राहता हिंदी सिनेमामुळे तो संपूर्ण देशाला माहीत पडेल।